मूल हवे तेव्हा. मूल जन्माला घालण्याआधी मला कसं मूल हवं आहे याचा विचार केल्यास होणारं बाळ नक्कीच विशेष असेल. नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका नकाते तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. तर गर्भसंस्कार, तेजस्वी आणि बुद्धिमान बाळासाठी संपूर्ण गर्भसंस्कार हे पुस्तक मी आणले होते. तर या पुस्तकाच्या लेखिका आहेत प्रतिभा हंप्रेस, डॉक्टर शलाका हंप्रेस, MBBS MPH PhD इन USA यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर खूप दिवस झाले मी हे पुस्तक घेतलं होतं, तर आज काही याच्याबद्दल माहिती मी शेअर करणार आहे आणि पुढचेही व्हिडिओज नक्की बघा. ज्यांना गर्भसंस्कारबद्दल माहिती पाहिजे आहे तर त्यांनी आवर्जून हे पुस्तकची माहिती मी जी देणार आहे ती नक्की बघा, ऐका. आपले सबटायटलवरती मी याची व्यवस्थित सबटायटलही देणार आहे, तर तेही व्यवस्थित वाचा. आई होण्याचा आनंद. आई होणे ही भावना कोणत्याही स्त्रीसाठी खूप सुखावह असते. आई होण्याने स्त्रीच्या जीवनाला परिपूर्णतेचा अर्थ मिळत असतो. वैवाहिक जीवनाचा खराखुरा आनंद वृद्धिंगत करण्याचे काम आईपणामुळेच होत असते. आई होणे म्हणजे फक्त मूल जन्माला घालणे असे नाही. आई होणे ही एक जबाबदारी आहे. विवाहित मुलगी आपल्या आईवडिलांचा आणि सासूसासऱ्यांचा अशा दोन्ही कुटुंबांचा विकास करत असते असे मानण्याची आपल्याकडे परंपरा आहे. दोन्ही कुटुंबाचा विस्तार करण्याची, वंशवेल पुढे नेण्याची तिच्यावर जबाबदारी असते. ही जबाबदारी बाळाला जन्म देण्याने पूर्ण होणार असते. जन्माला येणारे बाळ ही वंशवेल पुढे नेण्यास सर्वोपरी समर्थ असायलाच हवे. अशा सर्व गुण संपन्न बाळाला जन्म देण्याची जबाबदारी आईची असते. फक्त बाळाला जन्माला घालून स्त्रीला आईपणाचे समाधान मिळत नाही, तर हे बाळ तेव्हा आपली विजयी पताका त्रिखंडात दुमदुमविते. तेव्हाच खऱ्या अर्थाने स्त्रीला आई होण्याचा कृतार्थपणा अनुभवायला मिळतो. सर्व गुण संपन्न बाळाची आई होणे कोणत्या स्त्रीला आवडणार नाही? खरं तर प्रत्येक स्त्रीची मनापासून तशीच इच्छा असते. अशा बाळाची आई होण्यासाठी फक्त प्रसव वेदना सहन करण्याची तयारी पुरेशी ठरत नाही, तर त्याहूनही अधिक खूप काही करण्याची तयारी तिला ठेवावी लागते. सर्व गुण संपन्न बाळाची आई होण्यासाठी आई बाबा दोघांना मिळून जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. बाळाला जन्म देणे ही जबाबदारी असल्यामुळे ती पेलण्याची पूर्णपणे तयारी असल्याशिवाय विवाहित दाम्पत्याने बाळाला जन्म घालण्याचा निर्णय घेऊ नये. आपल्या सोयीच्या अनुकूल परिस्थितीचा विचार करून अपत्य जन्माचा विचार करू शकतो. अपत्य प्राप्तीचे वय. अपत्य प्राप्तीकरिता आरोग्य हाही महत्त्वाचा भाग असून प्रजनन क्षमता असलेल्या स्त्रीचे वय माता होण्याकरिता 21 वर्षांहून जास्त व 35 वर्षापर्यंत असावे. मासिक धर्म हा वय वर्ष 11 ते 15 मध्ये केव्हाही सुरू झालेला असला तरी बाळाची काळजी, त्याचा गर्भातील भार, जन्माच्या कळा सोसण्याचे धैर्य येण्यास मातृत्व मिळवणाऱ्या स्त्रीचे
गर्भाशय, शरीर, मन सक्षम असावयास हवे. जोडीदार हाही वय वर्ष 24 ते 40 पर्यंतचा असावा. परिस्थिती, पालकत्व आणि जबाबदारी निभावण्यास समर्थ पौरुषत्व हवे. आधुनिक संशोधनाने आज जे जनुकशास्त्र मांडले त्या प्रामुख्याने जीन्स व गुणसूत्रांचा विचार केलेला आहे. त्याचे आधारे एकाच कुटुंबात किंवा नात्यातल्या स्त्री-पुरुष संयोगामुळे जन्माला येणाऱ्या बाळाला विकृती व्यंगाची शक्यता अधिक असते हे सिद्ध होते. पत्रिका पाहून विवाह ठरवताना हाच मुद्दा लक्षात घेऊन सहसा एक गोत्र एक नाळ आल्यास विवाह टाळले जातात. तेव्हा त्यातूनही संततीविषयी काळजीचाच विचार केला जातो. विवाहानंतर संतती हे वंशसातत्य म्हणून प्रथम आणि नंतर प्रचंड आनंदाचे बीज असते. पण हे बीज सशक्त सुंदर असले तरच भविष्यातला वृक्ष दृष्टीपथात येत असतो. तर अशाच नवीन माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. अजूनही खूप छान छान माहिती मी देणार आहे, तर नक्कीच सपोर्ट करा आणि पुढचा व्हिडिओही नक्कीच बघा. धन्यवाद.